की महिलांनी जर ठरवलं तर काय करू शकतात ते माझ्या इलेक्शनमध्ये मी बघितलं होतं आणि मी तेव्हा निर्णय केला होता की मला महिलांमध्येच काम करायचंय. आणि 97ला मी पहिल्यांदा निवडून आले आणि 97लाच थोडा काळ गेल्यानंतर मी महिला काँग्रेसचे अध्यक्ष झाले. आणि महिला काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर बरेच अनुभव आणि महिलांच्या ज्या अडचणी असतात, खरंच संघटनेमध्ये काम केलं पाहिजे. संघटने जेव्हा तुम्ही काम करताना तेव्हा तुम्हाला कळतात की महिलांच्या काय अडचणी आहेत. सर्वात मोठी अडचण असते आर्थिक, ती बघायला मिळाली. संघटनेत काम करणं एवढं सोपं नाहीये, परंतु संघटनेत काम करण्याचा आनंद खूप आहे. महिलांसोबत काम करण्याचा आनंद खूप आहे. महिलांच्या ज्या अडचणी असतात, एका घरामध्ये जसं आपण बहिणी बहिणी राहतो त्याप्रमाणे संघटना आहे आणि त्या संघटनेमध्ये जेवढे आव्हानं आले तेवढे आव्हानं मी स्वीकारले. मग त्यामध्ये आम्ही बरेचसे शिबिरं घेतले, मी अँब्युलन्स दिल्या, कॅम्प्स घेतले, शिबिरं घेतले आणि महिलांमध्ये एक अटॅचमेंट निर्माण झाली आणि मी जशी मुलगी म्हणून त्यांच्यामध्ये शिरली होती, मग बहीण म्हणून झाली आणि आज काही महिला मला आई म्हणून सुद्धा संबोधतात. असा हा माझा महिला काँग्रेसचा तिथला प्रवास होता आणि आमचा आवाज कायम दिल्लीपर्यंत जायचा. यवतमाळ जिल्ह्याचा आवाज हा कायम दिल्लीपर्यंत जायचा. इतका चांगला अनुभव मला महिला काँग्रेसमध्ये आला.